सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानीचे वीज मीटर ग्राहकाच्या परवानगीशिवाय लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगतात की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 86,000 ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत। त्यातले 30,000पेक्षा जास्त ग्राहकांचे अदानीचे मीटर स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदानीचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि 10,000 रुपये मिळवा। आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन त्यांच्याच त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण करणार आहोत। कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना, नागरिकांना भुर्दंड पडत असताना ते त्या संदर्भात सुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं बक्षीस वितरण करणार आहोत। आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आंदोलन केलंय। याच्यामुळे तरी शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे।